येत्या 19 ऑगस्टला दगडीचा आठ 2 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या निमित्तानं माझ्यासोबत या सिनेमाची टीम. तुम्हा सगळ्यांचं झी 24 तासमध्ये सगळ्यात आधी खूप खूप स्वागत. थँक्यू. कलरफुल जोडी आहे आता माझ्यासोबत. काय सांगाल या सिनेमात आम्हाला वेगळं काय बघायला मिळणार आहे? अंकुश, तुझ्यापासून मी सुरुवात करते. भूमिकेविषयी सांगशील? खूप काही वेगळं बघायला मिळेल. हां, पण मला असं वाटतं की कलरफुल, सूर्या, नंतर डॅडी हे लोकांना माहिती आहे. त्यांचीच गोष्ट काही महिन्यांतर पुढे, काही वर्षांतर पुढे काय असेल अशी गोष्ट आहे. आणि काय असं होतं की ज्यामुळे सूर्या दगडी चाळीच्या विरोधात, डॅडीच्या विरोधात उभा राहतो. सो एक फॅमिली तयार झाली आहे कलरफुल आणि सूर्याची. त्यांच्या आयुष्यात एक बटरफ्लाय आलं आहे. सो छान चाललेल्या आयुष्यामध्ये काय असं होतं ट्विस्ट, ते बघायला मजा येईल तुम्हाला 19 ऑगस्टपासून. येस. पूजा, काय सांगशील? कलरफुल दिसत नाही आहेस आज, पण तू ओळखली जातेस या सिनेमापासून कलरफुल या नावाने. काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी आणि एकंदरीत हा दगडीचा 2चा अनुभव कसा होता त्याविषयी सांगशील? कलरफुल आणि सूर्या या जोडीवर ना भयंकर प्रेम केलं आहे प्रेक्षकांनी. त्यांना ती लव्ह स्टोरी फार आवडली, जी चाळीमध्ये घडली, त्यांच्यात प्रेम कसं जमलं. मग किल्ल्यावरचा तो सीन आहे जिकडे सूर्या कलरफुलला प्रपोज करतो, हे सगळं इतकं आवडलं की आता 7 वर्ष झाली पण छोट्या छोट्या क्लिप्समध्ये तो प्रपोजचा सीन आहे किंवा धागा धागा गाणं अजूनही ट्रेंडिंगवर आहे. हे सगळं कारण लोकांनी भयंकर प्रेम केलं. आता लोकांना कलरफुल आणि सूर्याच्या ही जी लव्ह स्टोरी आहे त्याचं पुढे काय आहे ते बघायला मिळालं. दगडीचा 2मध्ये त्यांचं लग्न झालं आहे. आता त्यांच्या आयुष्यात बटरफ्लाय नावाचं एक छोटंसं बाळ आलं आहे आणि एक हॅपी गो लकी असं आपण म्हणतो तसं एक लाईफ त्यांचं चाललं आहे. सो मी म्हणेन की दगडीचा 1 नंतर हे एक्सटेंडेड आहे, जे प्रेक्षक वाट बघत होते कदाचित की आत्ता पुढे काय होणार आहे ह्याचं. आणि ट्रस्ट मी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की आम्ही ॲज अ टीम कालच आमचा सिनेमा पाहिला आहे. म्हणजे डबिंगमध्ये पाहिला आहे, एडिटमध्ये पाहिला, आम्ही असं तुटक पाहिला, पण काल पहिल्यांदा आम्ही सिनेमा पाहिला संपूर्ण असा थिएटरमध्ये. आणि दगडीचा 1ला जेव्हा ते स्क्रीनिंग झालेलं त्यावेळेस जी फिलिंग आहे ना त्याच्या एक्झॅक्टली सेम फिलिंग पण दुप्पट झाली होती. म्हणजे वी आर व्हेरी हॅपी. आणि आत्ता आम्ही खुश झालो, आम्ही एकदम खुश झालो की जे इतके दिवस साचलं होतं 7 वर्षामध्ये आमचं, की कधी एकदा लोकांसमोर येतोय. जवळजवळ चंद्रकांत कणसे रायटर ह्या सगळ्यांनी 2.5 वर्ष मेहनत घेतली या स्क्रिप्टसाठी. का तर पुढचा जो पार्ट येईल तो लोकांना अजून आवडायला हवा. 2 गाणी होती, आता 4 गाणी आहेत. ॲक्शन होते, अजून ॲक्शन वाढली, इमोशन्स वाढले आणि फुल ऑन रोमांस आहेच. आणि म्हणजे फुल मला असं वाटतं की एंटरटेन करणारी अशी फिल्म तुमच्यासमोर पुन्हा एकदा कमर्शियल फिल्म, तुमच्या हिरोची फिल्म, तुमच्या हिरोईनची फिल्म. पण या सिनेमात तुम्ही आता आम्हाला पहिल्या स्टोरीमध्ये आम्हाला जे बघायला मिळालं होतं ते फक्त प्रेम म्हणजे बघायला मिळालं होतं. म्हणजे इव्हन अरुण गवळी डॅडींसोबत आणि तुझं जे नातं होतं ते एक प्रेमाचं नातं होतं. पण ह्या ट्रेलर पाहिल्यानंतर आम्हाला थोडंसं वेगळं वाटतं, म्हणजे क्लॅशेस दिसतात. तर याविषयी सांगशील हे काय आहे? हो, मी सांगेन ना 19 तारखेनंतर नक्की सांगेन. तेच तर बघायला लोकांनी यायचं काय झालंय काय नक्की. येस. सो हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की पण हेच उत्तर सो सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो 19 तारीखला. तर अगदीच म्हणजे जवळजवळ या सिनेमाचं काम 2 वर्षानंतरच, आता लॉकडाऊन नंतर सगळं सुरू होतं आहे पुन्हा, आणि पुन्हा हा सिनेमा येतो आहे. प्रेक्षक खूप उत्सुक आहेत या सिनेमासाठी. तर एकंदरीत काय भावना होत्या तुमच्या साचलेल्या, ज्या तुम्हाला आता सांगायच्या आहेत आमच्या झी 24 तासच्या प्रेक्षकांना या सिनेमाविषयीच्या? 2 वर्ष नाही, मी म्हणेन की 2015ला दगडी चाळी आला होता. तेव्हापासून आमच्या डोक्यात होतं की दगडी चाळ 2 करायचा. तेव्हापासूनच होतं. पण आमच्या मनासारखी जी आम्हाला पाहिजे होती तशी स्क्रिप्ट बनत नव्हती. मग त्याचे 1 ड्राफ्ट, 2 ड्राफ्ट, 3 ड्राफ्ट, 4 ड्राफ्ट असे खूप ड्राफ्ट झाले. आणि मग फायनली कुठेतरी जाऊन आम्ही 2 ते 2.5 वर्षांनी त्या स्क्रिप्टवर काम करून फायनल झालो की आता हे करायचं, हे आवडणार प्रेक्षकांना. मग त्याच्या प्रोसेसला सुरुवात झाली. मग मध्ये लॉकडाऊनचा पिरियड गेला, त्यामुळे काहीच नाही करता आलं. आणि यावर्षी आम्ही आता प्रेक्षकांच्या भेटीला येतो. जसं यांनी सांगितलं की ह्या दोघांचं काय बघायला मिळणार आहे, तर मला आवर्जून हे सांगायचं वाटतं की पार्ट 1मध्ये लग्नाच्या आधी गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड कसे असतात हे प्रेक्षकांना पाहायला मिळालं. आणि ह्या पार्टमध्ये लग्नाच्या नंतर नवरा बायको कसे असतात, त्यांच्यात कशी भांडणं होतात, छोट्या छोट्या कुरकुरी होतात. लव्ह स्टोरीज पण थोडी वेगळ्या पद्धतीने. आत्ता लग्नानंतरची स्टोरी लव्ह स्टोरी आणि आधी आम्ही लग्नाच्या आधीची लव्ह स्टोरी दाखवलेली. आणि डॅडींचा काय टेक आहे आणि डॅडी आणि सूर्या का विरुद्ध जातात हे बघण्यासाठी तुम्हाला 19 तारखेला थिएटरमध्ये जावं लागेल. सो नक्कीच आम्ही सगळे आता खूप उत्सुक झालोत, पण असेच उत्सुक माझे सहकारी पण आहेत तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी. सो आपण जाऊयात न्यूज रूममध्ये. येस.
सो मला सुरुवात सुनील घुमे सरांपासून करायची आहे. सुनील घुमे सर प्लीज या, प्रश्न विचार या, प्लीज या. नमस्कार. तुमच्या दगडी चाळीचा हा रिमेक आहे. आम्ही असं ऐकलं की दगडी चाळ पाडून त्या ठिकाणी आता नवीन बिल्डिंग होणार आहे. तर तुमच्या सिनेमामध्ये आम्हाला जुनी दगडी चाळ पाहायला मिळणार आहे की पुनर्रचना झालेली नवीन वसाहत पाहायला मिळणार आहे? पहिली गोष्ट मी सुधारायचा प्रयत्न करतो. दगडी चाळचा हा रिमेक नाही आहे, दुसरा भाग येतो आहे. काय चाळ तीच ठेवली आम्ही 2015मध्ये जी तुम्हाला दिसली होती थिएटरमध्ये, तीच 2022मध्ये दिसणार आहे. गोष्ट फक्त 4-5 वर्षांनी पुढे गेली आहे, एवढंच फरक झाला आहे. पण या 4-5 वर्षामध्ये काय असं घडलं आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि आम्ही पण ऐकलं, आता 2-3 दिवसापूर्वी आम्ही दगडी चाळीत जाऊन आलो. पहिल्यांदा आम्ही दगडी चाळीत गेलो. दोन फिल्म करूनसुद्धा गेलो नव्हतो. त्यानंतर डॅडींना प्रत्यक्ष भेटलो, त्यांना ट्रेलर दाखवला, त्यांना खूप आवडला. त्यामुळे आम्हाला पण त्या चाळीबद्दल जे कुतूहल होतं, इतकी वर्ष लहानपणापासून ऐकत होतो, चाळीच्या बाहेरून जाताना नेहमी सगळेजण मध्ये दगडी चाळ तिथला देवीचा महोत्सव खूप चांगला होतो. नंतर इथे आतमध्ये एखादा माणूस गेला तर कधीच कुठे गायब होईल सांगता येत नाही, असं खूप लहानपणापासून ऐकत होतो. तर ते सगळं वातावरण दहशतीचं घेऊन गेलं होतं. पण आज गेल्यानंतर वातावरण अतिशय भक्तिमय होतं, देवाचं वातावरण असतं तसं होतं. त्यामुळे आम्हाला पण आश्चर्य वाटलं. आणि चाळ म्हणजे आमच्या चाळीसारखी चाळ होती ती. सगळी माणसं व्यवस्थित तिकडे कपडे वाळत घातले होते, कोणाच्या घरातून मच्छीचा वास येत होता, असं सगळं अगदी घरगुती वातावरण होतं. त्यामुळे मजा आली जाऊन तिकडे. आणि मला असं वाटतं की चाळ तुटून तिकडे कदाचित बिल्डिंग होईल, पण मला असं वाटतं की माणसाच्या मनामध्ये ते चाळीचं जे वातावरण आहे ते हळूहळू तुटत चाललं, त्याचं वाईट वाटतं, एवढं मात्र नक्की. मला ऐकायला आवडेल की डॅडींची रिॲक्शन काय होती तुमचा सिनेमाचा प्रोमो पाहिल्यानंतर? ट्रेलर आम्ही त्यांना दाखवला, त्यांना खूप आवडला. गमतीशीर रिॲक्शन ही होती की ट्रेलरच्या शेवटी मी असं म्हणतो की उसके पहिले डॅडी को मैं उडाएगा, असं मी म्हणालो. आणि माझ्या लक्षात आलं की डॅडी बाजूलाच बसले. जी उत्सुकता होती, जे मनात होतं, किती खुश होतं की प्रत्यक्ष ज्या माणसाला आम्ही फिल्म बनवतो त्याला दाखवतोय, म्हटलं मी बाजूलाच बसलोय, आता काय होणार, मला बहुतेक म्हणणार चुकीला माफी नाही. थँक्यू. तुमच्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. थँक्यू. सो आपण पुढे जाऊयात. मयुरेश सर आहेत. मयुरेश सर. नमस्कार. तर सगळ्यात आधी तुम्ही दगडी चाळ हा पहिला भाग आणलात, तो खूप आवडला आम्हाला. आणि आता तुम्ही सिक्वेल आणताय. चाळ काही विसरत नसते, हा धमाकेदार ट्रेलर. आता आम्हाला वेगळं काय बघायला मिळेल आता, कारण पहिल्यांदा तर आम्ही धमाका अनुभवलेलंच आहे, पण आता वेगळं काय पाहायला मिळेल? आणि दुसरा एक प्रश्न मला तुम्हाला दोघांना विचारायचा आहे. एक तुम्ही असं डेंजर लाईफ अनुभवलं आहे, म्हणजे जे सामान्यांच्या आयुष्यात कधी घडत नाही. पहिल्या भागात आम्ही पाहिलं, प्रत्यक्षात तसं जर आयुष्यात घडलं तर काय तुमची रिॲक्शन असेल हे सुद्धा मला तुमच्या दोघांकडून ऐकायला आवडेल. तर 2 प्रश्न आहेत माझे. पहिल्या भागामध्ये तुम्ही जे पाहिलं त्याच्यामध्ये सूर्या हा डॅडीचा उजवा हात बनतो आणि त्यांच्यासाठी डोकं वापरून काम करतो. पण अशी काय वेळ येते की सूर्या डॅडींच्या विरोधात जातो आणि काय टर्न अँड ट्विस्ट येतात आणि काय कलरफुलच्या आयुष्यात, त्यांच्या आयुष्यात आलेलं लहान बटरफ्लाय आहे सूर्यानी कलरफुलच्या आयुष्यात, त्यांच्या लाईफमध्ये काय होतं, का ते एकमेकांच्या विरोधात उभे राहतात, ही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खूप कमर्शियल आणि मजेशीर फिल्म झाली. तुम्ही फॅमिलीसोबत जा आणि बघा अशी फिल्म झालेली. दुसरा प्रश्न काय होता की आमच्या आयुष्यात जर असं काही झालं असतं, मला असं वाटतं की लहानपणापासून मी भगवंतास भागले चाळीत राहत होतो. तर मी जेव्हा लहानपणी बघितलं तर आमच्या चाळीतली काही मुलं त्या दिशेने जाण्याची शक्यता खूप होती असं दिसत होतं. म्हणजे मारामाऱ्या करणं इथपर्यंत ठीक होतं, पण सगळ्यात सोपा मार्ग जसा आत्ता राजकारणात जाण्यात आणि कार्यकर्ते होण्यात आहे, तसा सोपा मार्ग तेव्हा गँगवॉर मध्ये त्या सर्कलमध्ये जाऊन पैसे कमवण्यात होता आणि लवकर फेमस होण्याचा मार्ग असं आमच्यासारख्या मुलांना वाटत होता. पण तसं आयुष्यात नशिबाने काही घडलं नाही. आईवडिलांचे संस्कार होते, आजूबाजूचे आशीर्वाद होते, म्हणून तसं काही घडलं नाही आमच्या आयुष्यात. ही पण चाळ संस्कृतीतून आली, ती तुम्हाला जास्त व्यवस्थित सांगेल. नाही, मला वाटतं की मला सिम्पल लाईफ जगायला फार आवडतं. मला जास्त असं काही डिफिकल्टीज किंवा कॉम्प्लिकेशन्स आवडत नाही. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी कलरफुल म्हणून देईन, कारण कलरफुल जितकी शांत दिसते, तिला ह्या सगळ्या भानगडी नको आहे, तिलाही खूप सिम्पल लाईफ हवी आहे. पण जेव्हा तिच्या कुटुंबावर कोणी काय म्हणतात हल्ला करतं किंवा त्याला काही तिला धोका दिसतो, तर मला वाटतं जशी पूजा आहे, जशी कलरफुल आहे, तसं आपण आपल्या कुटुंबाला प्रोटेक्ट करतोच. आणि मग त्यावेळेस कदाचित मी खूप स्ट्रॉंगली माझ्या कुटुंबाला प्रोटेक्ट करेन. सो आय थिंक हे कुठेतरी दगडी चाळ 2मध्ये कलरफुलमध्ये तुम्ही बघू शकता. बट आय प्रिफर सिम्पल लाईफ एनी टाईम. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या दोघांची जोडी म्हटल्यानंतर एक तर तुम्ही उत्तम डान्सर आहात, तर आम्हाला एखादं धमाल गाणं आणि डान्स ऐकायला आणि पाहायला मिळेल का या सिनेमात? वेल, ती
रिस्पॉन्सिबिलिटी आय थिंक डेझी शाहने पूर्ण केली आहे, कारण का आमच्या दगडीचाळमध्ये एक गाणं आहे, राघू पिंजऱ्यात आला, आणि तिने धमाल परफॉर्म केलंय त्याच्यावर. सो कलरफुल नाही, पण डेझी शाहनी तुमच्याकडे एक छान आयटम सॉन्ग घेऊन आली. येस, ते तर आलंच आहे, पण आम्हाला असं धागा धागा सारखं या सिनेमात काही ऐकायला मिळणार आहे का? मन धागा धागा खूप गाजलं त्यावेळेला गाणं, गणपतीचं गाणं होतं. या फिल्ममध्ये त्या फिल्ममध्ये 2 गाणी होतं, या फिल्ममध्ये 4 गाणी आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याच्या डबल धमाका बघायला मिळेलच आणि ऐकायला मिळेल. ॲब्सोल्युटली. सो यानंतर आपल्यासोबत धनजी सर आहेत. धनजी सरांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. धनजी सर, प्लीज विचारा प्रश्न. साधारणपणे अनेक सिनेमांमधून काहीतरी मेसेज समाजाला दिला जातो, तर या सिनेमातून तुम्ही काय मेसेज दिलाय समाजाला, म्हणजे काय घ्यायचं समाजाला? आयुष्यात संकट येतच राहतं, मग तो माणूस सामान्य असो किंवा अतिसामान्य असो, कुठल्याही स्तरात नसतो. तर मला असं वाटतं की या फिल्ममधून हे नेहमी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला की तुम्ही स्ट्रगल केल्याशिवाय, तुम्ही काहीतरी एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय हे शक्य नाही. तर तुम्ही कुठल्याही येणाऱ्या संकटाला जर एकत्र येऊन सामोरे गेलात आणि तुम्ही तुमचं जे साध्य करायची गोष्ट आहे ती साध्य करू शकला, तर तुम्ही जिंकलात असं मला वाटतं. हे आम्ही मेसेज म्हणून नव्हे, पण एक त्या फिल्ममधून जाणारा एक मेसेज असं मला म्हणायला हवं. सो पुढे जाऊयात. इथे दीक्षा आहे माझ्यासोबत. दीक्षा, प्लीज. हाय. सगळ्यात आधी तुम्हाला चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पोस्टर अनवील करण्यासाठी आणि ट्रेलरसाठी दगडी चाळीत गेला होता, तेव्हा डॅडींना भेटल्यावर तुमचा एक्सपिरियन्स काय होता? त्यांनी तुम्हाला काही सल्ला दिला का, आणि तुमचे काही असे प्रश्न होते का की जे तुम्ही तिथे विचारलेत? आत्ताच मी सांगितलं काय अनुभव आला ट्रेलर बघितल्यानंतर. त्यातला एक खूप चांगला प्रश्न होता. जेव्हा काही लोक आले होते त्यांनी प्रश्न विचारला त्यांना की तुम्हाला कुठलं डॅडी आवडला, अर्जुन रामपाल की मकरंदचं? तर त्यांनी हसले आणि ते म्हणाले मकरंद. तर आम्हाला पण जरा बरं वाटलं, आणि मला जाता जाता मला म्हणाले होते की मकरंदला सांगा काम चांगलं झालं आहे तुमचं. तर हे छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या आम्हाला त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं आणि बघायला मिळालं. पण तुमचे असे काही प्रश्न होते का की आपण तिकडे गेल्यावर फक्त ऐकून असतो, सगळेच ऐकून आहेत त्यांच्याबद्दल, पण असं काही होतं मनात की अरे मी तिथे गेल्यावर ते काय रिॲक्ट करतील, किंवा मग त्यांना मी हे विचारू का, असं काही होतं का? एखादा प्रश्न काही असेल तर? नाही, प्रश्न असंच आम्ही कोणीच काही विचारलं नाही, पण आम्ही ती चाळ बघण्यात इतका दंग होतो, ते घर बघण्यात इतका दंग होतो, कारण आम्ही आत गेलो तोपर्यंत इतकी वर्ष ऐकलेल्या सगळ्या गोष्टी तिथे फोल्ड ठरल्या. अतिशय आनंदी वातावरण, सगळ्या ठिकाणी देव, जय शंभू, शंभू नारायणाचा जप चालू होता, धूप आणि सगळं खाली आरती चालू होती. अगदी शांत भक्तिमय वातावरण कसं असतं तसं होतं, आणि सगळे अगदी शांतपणे गोड व्यवस्थित बोलत होते. छान आम्हाला खायला प्यायला दिलं, आम्ही गप्पा मारल्या, त्यांनी ते बघितलं, त्यांना ट्रेलर आवडला, ते आम्हाला छान वाटलं. मला आधीचा पिक्चर बघितला होता तो देखील त्यांना छान वाटलं. सो आम्हाला एका वेगळ्या व्यक्तीला भेटतोय असं कुठे वाटलंच नाही. म्हणजे एक्झॅक्ट जे आहे तसंच ऐकलं होतं तसंच नाही, तसं मी ते सांगतो की तसं वाटलंच नाही, जे आपण खूप इतके वर्ष ऐकत होतो. कारण ते फिल्म सारखंच आहे ना, की आपल्याला ते असं वाटत की अच्छा हे असं असतं का, तर तसं काहीच नव्हतं. जसं आपल्या घरी असताना सगळं शांत होतं तसंच वातावरण. आता आपण चाळीविषयी बोलतोय, तुझे चाळीतले दिवस कसे, त्याच्याबद्दल आम्हाला सांग. म्हणजे की तुला तिकडे गेल्यावर ते सगळं आठवलं का, तुझे सगळे दिवस? हो, म्हणजे आम्ही सतत तेच बोलत होतो की आपली चाळ आठवायला लागली ती बघितल्यानंतर. जे साधं असतं की आपले कपडे धुवून झाले की ते वाळत आपण बाहेर दोरीवर घालतो, तिथे कोणाला पडलेली नसते की कोण बघेल आणि काही नाही बघेल. तिथेच आपल्यासमोर चालत असताना कोणतरी कचरा साफ करत असतो आपल्या पायाला, तो बघत पण नाही कोण आला म्हणून. दुसरं म्हणजे कुठल्या तरी घरातून एक मच्छीचा छान वास येत असतो, तर ते सगळं वातावरण आठवलं. जेव्हा मी 9 नंबरच्या खोलीत राहत होतो आणि 1 नंबरपासून चालत निघायचो, प्रत्येकाच्या घरात काहीतरी वेगळं शिस्त हे कळायचं, आणि एक तरी वाटी कोणतरी घेऊन यायचंच आपल्याकडे, नाहीतर नाही वाटलं तर आपण त्यांच्या घरात जाऊन बसून खाऊ शकत होतो. हे वातावरण होतं. आजही मी त्याच एरियात राहिला, जागा बदलली असेल त्याच एरियात राहिला. जेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी सकाळी गाणी सुरू झाली, भक्तिपर गीतं सगळी सुरू झाली, देशभक्तीची गाणी ऐकायला लागलो, तर इतकं बरं वाटलं चाळीतलं हे ऐकून की आजही कुठलंही बारचं लग्न काही असेल तर ते वाजत असतं. तेच वातावरण तिकडे चाळीत गेल्यानंतर सगळं आठवलं. म्हणजे नॉस्टॅल्जिया, बाकी काय. तुझा एक्सपिरियन्स कसा होता?
आणि काही किस्से आहेत का तुझे किंवा असे अनुभव एखादा शेअर करायचे? सगळ्यात अगोदर जसं अंकुश म्हणाले, मी चाळीत राहणं खूप मिस करते, कारण मी सुद्धा लहानपणी चाळीत राहिले, सगळं इतकं जवळून पाहिले, त्यामुळे मला फार दुःख होतं की आता कुठे अगदी शेवटच्या चाळी उरल्या आहेत आणि सगळीकडे टॉवर होत आहे. बट दगडी चाळ 1 आणि दगडी चाळ 2 या दोन्ही सिनेमे करताना मी ते माझ्यासोबत एन्जॉय करून घेतलं. दुसरी गोष्ट, जेव्हा मी दगडी चाळीत गेलो, ॲक्च्युअल दगडी चाळीत, दॅट वॉज अ फर्स्ट टाइम फॉर अस, आम्ही डॅडींना भेटलो दगडी चाळ पाहिजे, तेव्हा कौतुकाची गोष्ट म्हणजे इतकं मोठं नाव आहे डॅडी, अरुण, इतकं मोठं नाव आहे, इतकं काय काय आपण ऐकलंय, पण ते इतके साधे होते त्या दिवशी, स्माईल करत होते, त्यांना ट्रेलर फार आवडला. आणि मग जसं आम्ही ट्रेलर दाखवला, सगळेजण त्यांच्या घरी आले आणि ते जरा खुश झाले आणि मग ते मला म्हणाले चला घर दाखवतो, म्हणून अंकुश सर आणि मला ते घर दाखवायला घेऊन गेले, तेव्हा मला टेरेसवर घेऊन गेले. आम्ही जेव्हा टेरेसवर गेलो तेव्हा इतकं प्रसन्न वातावरण होतं तिकडे. वर त्याने एक छान बाग केली आहे, तिकडेही शंकराचं देऊळ आहे, एक आरती चालू होती, धूप लावले होते सगळीकडे. त्यामुळे दिवसभर आमची जी एन्झायटी होती की बापरे ट्रेलर लॉन्च आहे, पोस्टर लॉन्च आहे, आपला सिनेमा रिलीज होतोय, 5व्या मिनिटाला आम्ही सगळे शांत झालो होतो, आम्ही काम झालो होतो, खूप शांततेत ट्रेलर लॉन्च झालं, मग इंटरव्ह्यू सुरू झाले, मग त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. सो आपण एखाद्या काकाच्या घरी जातो किंवा आत्याच्या घरी जातो, ते जे वातावरण असतं ना, आम्हाला ॲक्च्युली त्या दिवशी तेच झालं. आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही त्या दगडी चाळीत आलो आहे, ज्याबद्दल इतक्या वर्ष आम्ही ऐकलं, हेच ते डॅडी समोर आहे, असं काही नव्हतं. 5व्या मिनिटाला गेलो तर इतकं घरगुती आणि आध्यात्मिक वातावरण होतं तिकडे. मी आय विल नेव्हर फॉरगेट दॅट, कधीच नाही विसरणार, मेमोरेबल. सो थँक्यू. आपण पुढे जाऊयात. प्रशांत सोनार सर आहेत माझ्यासोबत. प्रशांत सर प्लीज या पुढे प्रश्न विचारायला. माझे हाय, आपण आधीही भेटलेलो आहोत खेळतात. तर माझा तिघांनाही प्रश्न आहे. एक म्हणजे तुम्ही डायरेक्टर म्हणून प्रत्येक वेळेला एखादी आधी गोष्ट घडलेली असेल तर पुढच्या ह्याच्यात ती कंपॅरिझन होते, तर ते कसं आव्हानात्मक होतं. आणि हे ऑनस्क्रीनचं जे जोडपं आहे ते आहे तसंच आहे, याचं फिटनेसचं कारण म्हणजे तो खूप जपावा लागतो. तो चाळीतून फ्लॅटमध्ये गेला तरी तुम्हाला तेवढाच जपावा लागतो. तर त्याचं तंत्र काय, आधी यांच्याकडनं विचार. ॲक्च्युली फिल्म करायला घेतली त्याचं उत्तर म्हणजे पुढचं आव्हान स्वीकारण्यामागचं कारण होतं जे मला असं वाटतं की मी याचं कारण आधीच दिलेलं आहे की स्क्रिप्ट असं नाही बनलं की आत्ता आम्ही 2 महिन्यात बनवलं आणि लगेच शूटिंग केलं आणि आता प्रेक्षकांसमोर येतं. तर हे चांगलं बनावं ह्याच्यासाठी आम्ही किमान 6 ते 7 वर्ष घालवली. 2015ला सुरू केलेली प्रोसेस 2019ला आम्ही शूट केली, म्हणजे 2.5 वर्ष जवळपास स्क्रिप्टमध्ये गेली. त्याच्यामुळे ते चांगलंच व्हावं हीच आमची इच्छा होती आणि तसं झालं आहे. आम्ही कालच पाहिलं चित्रपट, आम्ही सगळेच पॉझिटिव्ह आहोत. त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक आदित्य बेडेकरने केलं. ते बॅकग्राऊंड म्युझिक ऐकल्याच्यानंतर तुम्हाला कळेल की काय असतं म्हणजे म्युझिक. 4 गाणी अमितराज सरांनी केली आहेत, ती पण फार छान झालेली आहेत. आणि कमर्शियल सिनेमा फॅमिलीसोबत जाऊन बघण्यासारखा आम्ही प्रयत्न केला आहे. सो 19 ऑगस्टला सगळ्यांनी थिएटरमध्ये येऊन बघावं. आता यांच्या फिटनेसचं रहस्य ते दोघंच. खूप कष्ट करावे लागतात. सांग मला गरज आहे. फक्त ती सांगा दुपारी काय जेवलीस. अच्छा, ते सांग आधी, मग तुझं फिटनेसचं रहस्य. सॅलड खाऊन आले. खरं खरं ना, चुकीला माफी नाही. मी सांगतो पॉम्फ्रेट करी. ओ माय गॉड. नंतर प्रॉन्स कोळीवाडा. ओके. नंतर बासा फिश फिंगर फिश. तिसरा चौथा नाव घेताना पण खूप मेहनत अप्पम नीर डोसा. आणि तुम्ही म्हणताय की हे त्यांनी खाल्लं ते सांगतायत. एवढं सगळं त्याने खाल्लं. मी सीझर सॅलड खाऊन आलेले आहे. खूप कष्ट करावे लागतात हे ग्लॅमर जपायला. ते मी करते रोज. बरं, सांगशील तुझ्या सौंदर्याचं रहस्य आणि टिप्स देशील. खरं उत्तर नाही हे बघ, मी फूडी आहे, मला खायला फार आवडतं, पण त्यासाठी मी व्यायाम पण खूप करते. म्हणजे माझा दिवस सुरू होतो पहाटे 5:30ला आणि हे इतकी वर्ष मी सातत्याने पाळलं. मी पहाटेच वर्कआउट करते आणि मग दिवसभर खाते. सो पण कोळीवाडा वगैरे सॅलड. ओके, ओनली सॅलड. नो फोटो पाठवतो मी तुला. चालेल, पाठव. हे बोलत असताना खालून असं स्क्रोल होते तुमच्याकडे. क्रिकेट चालू असतं का? हा, क्रिकेट चालू असतं. मला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट करतो, म्हणजे आज आम्ही जसं खाल्लंय ना, तर ह्याच्यानंतरचा पुढचा जो पुढच्या 24 तासापर्यंत कुठली अशी गोष्ट खायची नाही की ज्याच्यामुळे आपलं कुठल्याही प्रकारे वजन वाढेल किंवा काहीही होईल. दुसरं म्हणजे रोज
कंपल्सरी एक्सरसाइज करायची. किती काही झालं तरी एक अर्धा तास तरी धावायचं. मग कोणाच्या मागे धावायचं ते आपण ठरवायचं. मी घरामध्ये गाणी लावतो आणि मी नाचत राहतो. मी फक्त नाचत राहतो. त्याच्यामध्ये एक्सरसाइज होतं आणि माझं वर्कआउट पण होतं. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे माझं होमवर्क पण होतं जे मला पिक्चरला लागतं. मुळात आमचं फील्डच असं आहे ना की इथे बसून काम होत नाही. तुम्ही 24 तासातले 12 तास जवळपास उभेच असता. त्यामुळे ते सगळं मेंटेन होतच असतं. त्यात तुम्ही अजून थोडं व्यायाम केला आणि तर अशी फिटनेस नक्कीच मिळेल. ते कास्ट काय सांगतात ना, ॲक्च्युली माध्यम हे तुम्ही असतात एक दिग्दर्शकाचं. त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की तो फिटनेस फंडा जो काय आहे ना, म्हणजे ती चाळ जशी भक्कम अजून उभी आहे तसे त्या दोन्ही कलाकार सुद्धा तसेच उभे आहेत त्या सिरियल. ऑल द बेस्ट. पुढे प्रतीक्षा आहे माझ्यासोबत. प्रतीक्षा ये. हॅलो. माझा प्रश्न हा होता की नॉर्मल जेव्हा आम्ही दगडी चाळ पाहिला त्यातला एक डायलॉग सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात वापरला जायचा किंवा आत्ताही कॉलेजच्या कट्ट्यावर ऐकायला मिळतो, तो म्हणजे चुकीला माफी नाही. तुम्ही कधी हा आयुष्यात डायलॉग कुणाला मारलाय का? म्हणजे हा डायलॉग घराघरात पोचलेला आणि ह्या चित्रपटात असा कोणता डायलॉग आहे का जो परत असा फेमस होईल, जो चुकीला माफी नाही? त्याने आताच मारला मे बी तो डायलॉग पूजासाठी. करेक्ट. मला असं वाटतं की अजून कुठला डायलॉग आहे का तर हे सांगतील. डायलॉग मुळात मला त्याचं नाव घ्यावं असं वाटतं. संजय जमखंडी म्हणून माझी फिल्म होती भेटली तू पुन्हा, ती पण त्यानेच लिहिली होती आणि याचे डायलॉग्स त्याने लिहिलेत. अप्रतिम डायलॉग तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिले असतीलच. डायलॉग सांगायला गेलो तर एक नाही आहेत, असे बरेच डायलॉग आहेत जे तुम्ही ऐकून तुम्ही प्रेमात पडू शकता. फॉर एक्झाम्पल, चाळ काही विसरत नसते, हा डॅडींच्यात तुम्ही आहे. चाळीचे दगड एवढेही कमजोर नाहीत की उभं राहायला वाऱ्याचा आधार घेतील, हाही ट्रेलरमध्ये होता. त्याच्यानंतर अजून एक मला आवडणारा डायलॉग असा की परत चाळीकडे नजर वर करून कोणी बघितलं तर मुंबईत हवा कमी गोळ्या जास्त चालतील. अशा पद्धतीचे डायलॉग्स आहेत जे नक्कीच तुम्हाला आवडतील. आणि असे फक्त डॅडींच्याच तोंडी नाही तर सगळ्यांना असेच डायलॉग आहेत जे तुम्हाला सगळ्यांचे कॅरेक्टर त्या डायलॉग्समुळे आवडतील. तिने अजून एक प्रश्न विचारला, खरं आयुष्य. हां नाही, मला असं वाटतं की प्रेक्षकांना सांगायला आवडेल की 19 तारखेपासून आपली फिल्म रिलीज होते, दगडी चाळ भाग 2. तुम्ही जर ही फिल्म बघितली नाही तर चुकीला माफी नाही. सेम उत्तर. पण प्रेक्षक अशी चूक करणार नाही, त्यांना आवडणार पिक्चर आणि ते येणारच. येस. दगडी चाळ पहिला आणि आत्ताचा जो दगडी चाळ 2 आला, ह्यामधला सेटवरच्या काही गमती जमती ज्या तेव्हा मिस केलेल्या आणि आत्ता केलेल्या आहेत गमती जमती ज्या तुम्हाला प्रेक्षकांना सांगूशा वाटतील? पहिल्या भागामध्ये आम्ही एकमेकांना ओळखत होतो, मित्र होतो. पण पहिल्या भागाला 2015मध्ये रिलीज झाली, त्याच्या आधीचे 2.5-3 वर्ष तिथपासून आमची मैत्री खूप छान झाली. तर मला असं वाटतं की तेव्हापासून आत्तापर्यंत सूर्या आणि कलरफुल हे आपले कॅरेक्टर सोडलेलंच नाही. तेव्हापासून आत्ता 22पर्यंत सुद्धा आम्ही सतत डिरेक्टर, रायटर्स, काम करणारे, आमच्या फिल्ममध्ये बारके आहे तो, असे सगळे आम्ही सतत भेटत असतो. काही ना काही कारण, कोणाचा वाढदिवस आहे, काही ते दिवाळीचं आहे, काही ते गणपतीचं आहे, असं सतत भेटत असतो. त्यामुळे आमची मैत्री इतकी छान झाली की आमच्याकडनं रोज काहीतरी किस्से घडत असतात, रोज काहीतरी होतं. म्हणजे ते शूटिंग करत असताना आम्ही खूप सिरियस होतो कामाच्या बाबतीत, पण बाकीच्या वेळेस मधल्या काळात आम्ही खूप धमाल केली जी आम्ही फिल्म सुरू होण्याआधी करत होतो. आता फिल्म संपली आहे, आता परत धमाल सुरू झाली आमची. सो पुढे माझ्याबरोबर रेश्मा आहे. रेश्मा प्लीज ये. अंकुशजींसाठी स्पेशल प्रश्न आहे, कारण दगडी चाळचा सिक्वेल येतो, दुसरा भाग येतो आहे. तुम्ही नाटकापासून सुरुवात केली आपल्या करिअरला, सो तुमचं ऑल द बेस्ट नाटक. मला ते मी अगदीच लहान होते, मला माहिती नव्हतं, त्यामुळे मला तुमचं नाटक नाही बघता आलं. मात्र तुम्ही अजूनही माझ्यापेक्षा धाकटेच आहात. सो मी ते नाटक बघितलेलं आहे, उत्तम नाटक होतं. पण जसा दगडी चाळचा सिक्वेल आलाय तसं काही आहे मनात किंवा इच्छा आहे की बाबा ऑल द बेस्टचा सिक्वेल रंगभूमीवरती यावा, कारण का तो सुपर हिट ठरेल असं वाटतं? नक्कीच आम्हाला देखील आवडेल. आम्ही देवेंद्र पेमच्या खूप मागे लागलो होतो गेली काही वर्ष. आता तो थकला ते करणार म्हणेपर्यंत, कारण सगळे थोडेसे बिझी असल्यामुळे सगळे एकत्र येणं कठीण झालं. पण आमची खूप इच्छा आहे अजूनही की समजा हेच तिघंजणं काही वर्षांतर एकत्र आले आणि काय होऊ शकते गोष्ट, तर किती धमाल आहे. आजच्या काळामध्ये जेव्हा मोबाईल पण आहे, तेव्हा लँडलाईनवर न होतं, त्यामुळे फोन पण घेताना आम्ही तिघं एकत्र फोन वापरायचो, एकच फोन घेऊन. असं आता मोबाईल आला आहे, डिजिटल बऱ्याच गोष्टी आहेत, तर ते वापर करून काय होऊ शकतं, हे काहीतरी होऊ शकतं. आणि हा तुमचा निरोप मी नक्की देईन की आता पुन्हा एकदा लोकांनी आठवण काढली तर आपण काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. नक्कीच. त्यासोबतच तुमच्या मिसेस आता सिरियलमध्ये येतात, आम्ही खूप वर्षानंतर त्यांचं काम बघणार आहे. तुम्हाला स्वतःला कसं वाटते, खूप वर्षानंतर त्या स्क्रीनवरती येत आहेत आणि
म्हणजे तुमच्या काय भावना आहेत त्या देखील जाणून बरंच घ्यायला ही आवडेल. 24 तासमध्ये त्या जेव्हा आल्या होत्या तेव्हा त्यांनी तुमचं भरभरून कौतुकही केलंय. सो काय बरं झालं सांगितलं, आता म्हणजे मला पण करावं लागेल. मला वाटतं मी हे नेहमी बघतो की ती खूप चांगली ॲक्ट्रेस आहे. म्हणजे मी उलट तिच्याकडे बऱ्याच वेळा खूप गोष्टी शिकतो. खूप स्पॉन्टेनियस आहे आणि मनापासून काम करणारी आहे. आम्ही ऑल द बेस्ट ज्याचं नाव घेतलं तिची एकांकिका होती, त्याच्यात सुद्धा तीच हिरोईन होती तेव्हा. तर तेव्हापासून ती काम करत आली. खूप मॉडेलिंग क्षेत्रात तिने खूप चांगलं नाव कमवलं. चांगल्या हिंदी सिरियल्स तिने मोठ्या मोठ्या केल्या. मधल्या काळात लग्नानंतर प्रिन्सला सांभाळण्यासाठी थोडासा ब्रेक घेतला होता तिने आणि आता परत ती सुरू झाली. तर आता प्रिन्सला देखील असं वाटतं की बाबा तू चाल पुढं. तर मला असं वाटतं की आम्हा दोघांनी असं वाटतं की तू चाल पुढं, आता तू काळजी करू नको, आम्ही सांभाळून घेऊ सगळं, असं ते आहे वातावरण. आणि मी ह्यासाठी खुश आहे की तिला तिच्या मनासारखं रोल मिळाला. कारण ती पण खूप चूझी आहे, जास्तीत जास्त चांगलं असेल तरच करते. त्यामुळे तिला आवडणारे रोल खूप कमी आले तिच्याकडे या मधल्या काळात. त्यामुळे तिने कमी कामं केली. पण आता जो रोल आला आहे तो सामान्य गृहिणींचा आहे. आणि 15 ऑगस्टपासून म्हणजे आजपासून सुरू होते ती सिरियल. तर मला असं वाटतं की जोरदार होऊ दे. आम्ही दोघंही आत्ता पोटात गोळा आल्या दोघांच्या. तिची सिरियल सुरू होते, 19ला माझी फिल्म येते. तर दोघंही आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय. बघू आता काय होतं, त्याच्या हातात सगळं. पूजा यांना मला पर्सनल प्रश्न पण विचारायचा आहे. त्याआधी जसं दीपाली ताईंबद्दल हे झालं की बराच ब्रेक घेतला आणि त्यानंतर एखादी चांगली भूमिका आलेली आहे. हे अभिनेत्रींच्या बाबतीत जास्त होतं की लग्न झालं, छोटासा ब्रेक घेतला की तेवढ्या संधी अभिनेत्रींना कुठेतरी मिळत नाहीत असं होतं का? त्याच्यामुळे त्यांना एकंदर सगळ्या गोष्टींमध्ये उशीर करावा लागतो किंवा एकदा मुलबाळ झाल्यानंतरचा जो ब्रेक असतो त्यानंतर तेवढ्या संधी अजूनही मराठी इंडस्ट्रीत किंवा हिंदी इंडस्ट्रीत देखील मिळत नाहीत. वाटतं असं आणि त्याबद्दल थोडंसं खंत वाटते. मुळातच माझ्या सिलेबसचा बाहेरचा प्रश्न विचारला असतो बिकॉज आय हॅव नो एक्सपिरियन्स आत्ता सध्या तरी टचवूड. बट माझं कम्प्लिटली फोकस आहे करिअरवर. आणि ऑफकोर्स तुझा प्रश्न विचारलास की काही एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आपल्या बायकांना घ्याव्या लागतात त्या भले लग्नाच्या असो किंवा मुलाच्या असो किंवा इतर कुठलाही असो, इवन घर सांभाळण्याचंही असो, इवन इफ यू मॅरिड ऑर अनमॅरिड, इफ यू टेकिंग केअर ऑफ अ हाऊस, तर तिथेही तुम्हाला वेळ द्यावा लागतो. मला जेन्युअनली असं वाटतं की अभिनेत्री म्हणून ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळून काम करणं इज व्हेरी डिफिकल्ट. कारण अभिनेत्रींना ही सगळी कामं करून, ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीजचा सांभाळ करून कॅमेराही फेस करायचा असतो. भले ॲक्ट्रेस असो किंवा जर्नलिस्ट असो किंवा इवन फॉर दॅट मॅटर एखादी खेळाडू असो. कारण तुमचा परफॉर्मन्स अख्ख्या जगासमोर येणार आहे. त्यासाठी जी तयारी करावी लागते ना, त्या तयारीला पण ह्या सगळ्या गोष्टीतून वेळ काढावा लागतो. सो मला असं वाटतं की इवन इफ यू आर मॅरिड ऑर इफ यू आर अनमॅरिड, ॲक्ट्रेसना किंवा खेळाडूंना किंवा ज्या फिमेल आपण ज्या सगळ्या काम करतो त्यांच्यासाठी येस इट इज डिफिकल्ट देन मेन, आय बिलीव्ह इट. त्यासोबतच मागच्या 1-1.5 वर्षांपासून कोणताही नवीन प्रोजेक्ट किंवा मूवी तुमची आली नाही. या 1-1.5 वर्षांच्या काळामध्ये पूजा यांनी काय केलं? माझा एक सिनेमा येऊन गेला बळी नावाचा, इफ यू हॅव नॉट सीन इट. बराच काळ उठून गेले, जवळपास सव्वा वर्ष गेले. पण मी असंच काम करते कारण का आय डोंट बिलीव्ह की एका वर्षात माझे 4-5 सिनेमे यावेत असं मला जेन्युअनली नाही वाटत. बिकॉज सिनेमा या माध्यमावर माझं भयंकर प्रेम आहे. ह्याचा अर्थ असा नाही की मी जो येईल तो सिनेमा करत सुटेन. त्यातल्या त्यात जो काही मला आवडेल किंवा मला असं वाटेल की हा कदाचित मी करू शकते किंवा मला वाटेल की हा चॅलेंज आहे, हा मला घेतला पाहिजे, तरच मी सिनेमे स्वीकारते. आणि आय थिंक आत्तापर्यंत अशाच पद्धतीने काम करत आले. सो आय एम हॅपी द वे आय एम गोईंग. म्हणजे जो काय आता पेस आहे माझ्या करिअरचा, मी खूप खुश आहे. आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ दॅट. सो देव करो हे असंच चालू राहू दे. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी विथ वॉट एव्हर इज हॅपनिंग. सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. सर, दगडी चाळ मूवी असेल किंवा आत्ताचे मराठी मूवीजचे जे जॉनर आहेत ना, ते मोस्ट ऑफ साऊथ इंडियन फिल्म्सकडे झुकलेले खूप बघायला मिळतात. आता मराठी फिल्म्समध्ये देखील ॲक्शन आहे, ड्रामा आहे, तशा लव्ह स्टोरीज आहेत किंवा अगदी कॉस्ट्यूममध्ये देखील साऊथ इंडियन म्हणजे ते एक टच बघायला मिळतो आहे. तर हे साऊथ इंडियन हिट ठरते म्हणून तो फॉर्म्युला मराठीत येतो आहे की कसं? म्हणजे मराठी प्रेक्षकांना हे कळत नाही आहे. मुळात नाही, मला तसं नाही वाटत आहे की साऊथ इंडियन मूवीमध्ये होतं म्हणून आम्ही इकडे करतो. मुळात आत्ताच्या काळाची
जी स्टाईल असेल, म्हणतात की भारतात एक स्टाईल बनते की बाबा एखादा हिरो घालतो किंवा कोणतरी आपली आवडती व्यक्ती घालते ज्याला आपण फॉलो करतो. पण ते साऊथवालेच लोक घालतात म्हणून त्यांच्या फिल्म घालतात म्हणून आपल्याकडे घातलं जातं असं काहीच नाही आहे. आपल्याला मी ज्यावेळेस करतो फिल्म त्यावेळेस मला माझं एक कॅरेक्टर दिसतं, त्या कॅरेक्टरने काय कपडे घातले पाहिजेत ह्याचं व्हिज्युअल आम्ही बसून करतो की तो ह्याच्यात चांगला दिसेल, म्हणजे अशा पद्धतीच्या पॅन्ट त्याला दिलं तर त्यात चांगल्या दिसतील. ह्याच्यात कुठेही साऊथची कॉपी करण्याचा प्रयत्न अजिबात नाही आहे. आणि गोष्टीवाईज म्हणाल तर बॉलिवूडचं माहीत नाही, पण दगडीचा 1 जेव्हा हिट ठरला तोही कमर्शियल सिनेमा होता, तोही ॲक्शनपट होता, पण त्यात कुठेच साऊथची स्टाईल नव्हती आणि आत्ताही कुठेच साऊथची स्टाईल नाही आहे. मधल्या काळात मला नाही वाटत आहे, मी जेवढे मराठी सिनेमे बघितले त्याच्यात कुठे साऊथ आलं आहे म्हणून मला अजिबात अशी नाही वाटलं, कारण वेगवेगळ्या जॉनरचे वेगवेगळे पिक्चर आहेत जे साऊथवरून कॉपी करणं किंवा त्यांना प्रेरित होऊन करणं जे होऊच शकत नाही आपल्या महाराष्ट्रात, असं माझं म्हणणं आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. सो जाता जाता मला तुम्हाला दोघांना प्रश्न विचारायचा आहे. सो एकंदरीत ही केमिस्ट्री कशी असते, कारण की मला वाटतं अंकुश बबली आहे थोडासा, म्हणजे मस्तीखोर आहे, आणि पूजा थोडी शांत आहे. सेटवर अशीच होती का केमिस्ट्री? उलट होती. मी कामाच्या वेळेला कामच करतो, उगाच मी मस्ती करत बसतो. कामच करते. आय एम व्हेरी फोकस्ड. कळलं दोघं कसं होतं असंच. सो अशी सेटवर केमिस्ट्री होती. हां पण मी म्हटलं जसं जेव्हा काम चालू असतं तेव्हा मी खूप सिरियसली काम करतो, त्या गोष्टीकडे बघतो, त्यामुळे त्याच्यात मजा मस्ती करायला बघत. आणि ज्या दिवशी हे काम संपतं त्यानंतर आम्ही एकदम रिलॅक्स होतो, मग मस्ती करायला मोकळे असतो काम चालू व्हायच्या. पण कामाच्या वेळेला प्रयत्न हाच असतो की आपण सिरियसली लोकांना समोर जे काय ते द्यायला हवं. ओके, काय सांगशील? मुळात मला असं वाटतं ते दोघंही असे आहेत ना की ज्या प्रसंगाच्या ज्या मनस्थितीचा सीन आहे त्या मनस्थितीत ते दिवसभर असतात. फॉर एक्झाम्पल आता सिरियस राहायचं ना तर ते दोघंही कुठेतरी बसून धागा धागा गाणं ऐकत असतात किंवा सॅड सॉन्ग ऐकत असतात, का तर आपण त्याच मनस्थितीत राहू त्याच म्हणत. पण ज्या क्षणाला असं होतं की नाही यार आता हा हसत खेळत करायचा सीन आहे तर मग मजा मस्ती चालूच असते. मग पूजाची खेचणं जेवणावरून किंवा कशावरून तरी किंवा अंकुश दादा ची खेचणं फार आम्हाला जमत नाही, पण आम्ही मध्ये मध्ये हळूहळू टॉन्ट मारून त्यालाही हसवत असतो, तो आम्हाला खूपच हसवत असतो. पण परिस्थितीनुसार म्हणजे सीननुसार आम्ही बिहेव करत असतो सेटवर, आणि असंच वातावरण असतं आणि त्यामुळे दोघांची केमिस्ट्री खूप चांगली आहे. पूजा काय सांगशील, कसा असतो अंकुश सेटवर? जेव्हा मी झकासमध्ये काम केलेलं तेव्हा मी भयंकर नर्वस होते, बिकॉज दॅट वॉज द व्हेरी फर्स्ट टाइम जेव्हा मी अंकुश सरांच्या ऑपोजिट त्यांची हिरोईन म्हणून होते. तेव्हा चंदू सरांनी अंकुश सरांना असिस्ट केलेलं डिरेक्शनमध्ये. तो एक सिनेमा झाला, पण तोपर्यंतही असं बॉन्ड असा झाला नव्हता जो आता एक मैत्रीचा बॉन्ड आहे. त्यानंतर दगडी चाळ जेव्हा आला आणि मला विचारणा झाली त्यावेळेस एक थोडा रिलॅक्स मोड असल्यामुळे ना थोडी चिल मूड होता आणि काम छान करून घेत होते चंदू सर आम्हा दोघांकडून. आणि मग हळूहळू ते कॅरेक्टर्स आम्हाला सापडत गेले, म्हणजे रादर दॅन अंकुश आणि पूजाच्या केमिस्ट्रीपेक्षा सूर्या आणि कलरफुलची केमिस्ट्री हळूहळू अशी उलगडत गेली आणि छान अशी ब्लॉसम झालं त्याला. सो आणि त्याचाच दगडी चाळ 2 हा आता रिझल्ट आहे असं मी म्हणेन. सो ही केमिस्ट्री अजून छान फोडणार आहे असं मी. सो असं रोमॅन्टिक गाणं असेल किंवा मग एखादा डायलॉग असेल तो आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचं होऊन जाऊ द्या जाता जाता. काय म्हणायचं डायलॉग? एक सूर्याची जी सवय आहे फर्स्ट पार्टमध्ये पण दाखवली होती की तो शेर म्हणतो, तर सेकंड पार्टमध्येही ते कॅरी ऑन केलेलं आहे. त्याच्यातलं एक म्हणून मैं बादल हूँ बरसता रहूँगा, मैं बादल हूँ बरसता रहूँगा, तुम रूठती रहो मैं मनाता रहूँगा. पूजाकडनं पण ऐक काय होणार आहे. सो कलरफुलकडनं पण ऐकायला आवडेल आम्हाला. त्याच्यावर उत्तर दिलं अलाउड आहे ना बोलला, विचारावं लागतं दिग्दर्शक. सो सूर्या जेव्हा हे म्हणतो तेव्हा कलरफुल सूर्याला असते, कलरफुल रागवलेली असते आणि कलरफुल सूर्याला असं म्हणते की खफा न होते इंतजार से तो छूटना क्या होता, खफा न होते इंतजार से तो छूटना क्या होता, मनाने वाले आप ना होते तो रूठना क्या होता. सो जाता म्हणजे शेवटचा प्रश्न तुम्हाला की हा सिनेमा
प्रेक्षकांनी काय घेऊन जायला पाहिजे बघायला जाताना, आणि बाहेर जेव्हा प्रेक्षक येतील तेव्हा काय घेऊन येतील प्रेक्षकांनी जाताना आपल्या फॅमिलीला घेऊन जायला पाहिजे आणि बाहेर येताना सुद्धा आपल्याच फॅमिलीला घेऊन यायला पाहिजे. बाकी काही करू नका, काही करू या, बाकी सगळं आम्ही पडद्यावर करणार आहोत, तुम्ही करण्याची काही गरज नाहीये. सांग पूजा, हा असाच असतो का सेटवर? हो, मी असंच असतो. हे बघ, मी ना दिवसभर 100 तरी जोक्स मारतो. अच्छा. त्यातले 99 एकदम फालतू असतात, मला माहिती असतात. पण काय प्रयत्न हा चांगला होता. प्रयत्न करत राहिला पाहिजे, लोक हसले पाहिजे, बस बाकी काय नाही. एक छान उत्तर तयार होतं त्याचं. तू बोल. दगडी चाळ 1 या सिनेमावर प्रेक्षकांनी जे प्रेम केलेलं ते प्रेम सोबत येताना घेऊन या, कारण का त्या प्रेमासाठीच दगडी चाळ 2 खास तुमच्यासाठी बनवलाय. तुम्ही ते प्रेम घेऊन आलात तर त्या प्रेमात नक्कीच भर पडणार आहे, कारण का आम्हाला आमच्या सिनेमावर विश्वास आहे. प्रेक्षकांसाठी बनवलेला सिनेमा आहे आणि जो खूप छान झाला आहे हे आम्ही तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. आणि जेव्हा तुम्ही थिएटरमधून बाहेर पडाल तेव्हा हे जे प्रेम आहे तुमचं आमच्यावरचं आणि आमचं तुमच्यावरचं, हे दुप्पट तिपटीने वाढणार आहे ह्याची खात्री आज दगडी चाळ 2ची टीम म्हणून मी तुम्हाला देते. मला फक्त प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळेस सिनेमाला जाल त्यावेळेस असं ठरवून जा की 3 तास मला एन्जॉय करायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे, आणि ज्यावेळेस बाहेर पडाल त्यावेळेस रिलॅक्स होऊन बाहेर पडा. बाकी काही घ्यायचा प्रयत्न करू नका. फिल्म आहे, एन्जॉय करा, आपापल्या घरी जा. 3 तास 2-2.5 तास. 3 तास म्हणजे मधला 1 तास इंटरव्हल आहे असं समजा. 2 तासच आहे. सो थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल, आणि तुम्हाला शुभेच्छा खूप खूप. थँक्यू सो मच. कॅमेरामन विद्याधरसह सायली कोलगेकर, झी मीडिया, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे